शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नती मिळवण्यासाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे। आतापर्यंत केवळ ज्येष्ठतेच्या आधारे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीच्या थेट लगाम बसणार आहे। मात्र शिक्षक संघटनांकडून या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे। ज्येष्ठ शिक्षकांमध्ये या निर्णयामुळे असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे। दीर्घकाळ सेवा दिल्यानंतर पुन्हा परीक्षा देण्याची अट अन्यायकारक असल्याचं शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे। 30 ते 35 वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा देण्यास भाग पाडणं चुकीचं असल्याचं शिक्षकांनी म्हटलं आहे। या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। TETच्या संदर्भात अख्ख्या भारत देशामध्ये एक शिक्षकांमध्ये एक भीतीचं वातावरण किंवा एक अन्यायकारक भूमिका आपल्यावर झाली आहे अशी भावना आहे। आम्ही सर्व शिक्षक संविधानाला मानणारे शिक्षक आहोत, न्यायालयाला मानणारे शिक्षक आहोत, परंतु संविधानानेच आम्हाला अधिकार दिलेला आहे। कलम 311 मध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला मोठं कारण असल्याशिवाय सेवेतून काढता येऊ शकत नाही, हे संविधानाने अधिकार दिलाय। परंतु न्यायालयाने जो निकाल दिलाय त्या निकालामध्ये सांगितलं आहे की क्रमांक 211 त्यामध्ये ओळ क्रमांक 217 मध्ये असं सांगितलं आहे की RT ॲक्ट लागू होण्याच्या आधीपासून जे शिक्षक सेवेमध्ये रुजू आहेत त्या शिक्षकांना देखील TET देणं बंधनकारक आहे। आज जर विचार केला तर शिक्षकांनी 20-25 वर्ष काम केलेलं आहे, एक 20-25 वर्ष सेवा करतायत। 25 वर्षानंतर तुम्ही याचिका येते आणि तुम्ही निर्णय देता की शिक्षकांनी आता परीक्षा द्यायची। शिक्षक कोणत्या मानसिकतेत आहे, त्यांच्या मानसिकतेचा विचार करा। त्यांना त्यांच्यावर अन्याय होतोय का त्यांना आनंद वाटतोय ही भूमिका तुम्ही समजून घ्या ना। आम्ही न्यायालयाचा 100% भारतीय म्हणून आम्ही त्यांचा आदरच करतो, परंतु जर शिक्षकाला या माध्यमातून आपल्याला वेठीसच धरायचंय, त्यांची बुद्धीच काढायची आहे, मला एक सांगा की आता शिक्षकाला सगळ्या गोष्टी का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक शिक्षकाचा, हजारो लाखो शिक्षकाचा हा एक प्रश्न आहे। कारण की आज तुम्ही पाहिलं जिल्हाधिकारी असेल, मोठमोठ्या शासकीय सेवेमधले अधिकारी असतील, त्यांना 20-25 वर्षानंतर जर परीक्षा द्यायला सांगितली किंवा निर्णय दिला तर काय भूमिका राहील त्यांची? मग शिक्षक एकमेव शासन आणि या न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षकांनाच या निर्णयाचा अवलंब करावा का लागतोय, हा मोठा प्रश्न शिक्षकांच्या पुढे आहे। पुढची भूमिका काय असणार? आता आमची पुढची भूमिका अशी आहे की आम्ही शासनाच्या माध्यमातून, कारण की शासन आमचं मायबाप आहे शिक्षकांचं, शासनाकडे आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे। यापूर्वी त्यांनी आम्हाला एक चांगले वकील द्यावे, शासनाच्या माध्यमातून आमच्या भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा। कारण शासनच गप्प आहे या भूमिकेत, असं पाहिलं तर शासनाने यातून भूमिका मांडली पाहिजे ना। आपली अंग झटकून जमणार नाही, आम्ही सेवक आहोत। शिक्षक ज्ञानदानाचं काम करतात म्हणजे एक पिढी घडवतात, त्यामुळे तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। हे जर झालं नाही तर आम्ही दिल्लीला कूच करणार, दिल्लीला आंदोलनाचं नियोजन करणार आणि त्यामध्ये लाखो शिक्षकांचा समावेश होणार, या निश्चितच मी तुम्हाला सांगू इच्छितो।